पराक्रम झाला. आता मला देवांची ताकद देवांचं बळ कमी येईल त्यावेळेला. अरे पाऊस नाही बाबा नाही आता पडला राजाची ताकद कमी देवांची झाला होता का बोलायला. म्हणून या वृषपूर्वा दैत्याने देवांच्या बरोबर युद्ध पुकारलं त्या टायमाला. युद्ध पाहिजे बाबा आता करायला. इंद्राचे 33 कोटी देवाला विचार पडला तुम्हाला काही करावं सगळ्यांचं बोलावलंय आपल्याला युद्धाला. म्हणून नव्हता बाबा त्याचे विचार मनाचा फेका आता करायला. युद्ध जर नाही करावं तर शरणागत पत्करावे लागेल आपल्याला. काय असेल ते असेल आपण या दैत्यांच्या बरोबर त्यावेळेला. तर युद्ध पाहिजे बाबा आता करायला विचारला तयार व्हायला पाहिजे म्हणाला होता का बोलायला. म्हणून या इंद्र देवाने 33 कोटी देव घेतलं संगतीला आणि दैत्यांच्या बरोबर त्या टायमाला चालले बाबा आता जायला. युद्ध मांडलं पण घनघोर युद्ध संपलं. काही झालं तरी देवांचा पराभव लागला व्हायला. कोटी देवाला एवढ्यात मात्र त्या देवांचा राजा इंद्राला. राजा इंद्र आला होता फेका बोलायला. एक गोष्ट आठवली त्याला. एवढी म्हणला जर गोष्ट आपण केली तर कदाचित आपला विजय होईल त्यावेळेला. आता राजा इंद्र आला होता मनामध्ये विचार फेका करायला. म्हणून इंद्रानं बजावलं आपल्या रथाच्या सारथ्याला. माकली त्याचं नाव होतं त्या टायमाला. आणि मागचा बाबा घेऊन आला होता बाबा युद्धाच्या जागेला बोलवायला. युद्धाच्या जागेला बलवू त्या राजा दशरथाला. म्हणून इंद्र देवानं त्यावेळेला काय करणे केली फेका थासायला. आपल्या बघाया सारख्याला बोलायला याला गेला. रथ बघाया घेऊन रथ बघाया घेऊन हाय पडला तालुका तालुक्याच्या या बाजूला कडे बघाया गावात. पवाराच्या या पुळीला ये समाही या गावाची भक्त गणपती देवाची. रुपया लावला माझ्यावर होणारा मी आभार मानला. आभार मानला. मावशी निघाली घरला लागली पोटाला कसा घरी जेवाय. गाण्याचा आहे बाबा देव मल्हारी खरं माझा मल्हारी रुसून चालला घोड्यावर बसून याला बांधून आणायला मला चालला गावी असून. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धरे मलाही दाखवाना विदुरायाची बंड. संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. या इंद्रानं आपल्या सारख्याला माफीला सांगितलं बाबा जा निघून कुठे तर आयोजन करेला. पाहिजे बाबा आता झाला इंद्राचे बोलू फेका ऐकायला. जाऊन राजा दशरथाला देवाने बोलवलं युद्धाला. हकीकत सांगून रथात घालून त्या टायमाला
स्वतःच्या वाड्याला वाड्यासमोर उभा केला आणि मातलीच्या टायमाला राजाच्या जवळ आफ्रिका बाजूला सुटला अगदी जोरात कसा गार वारा सुटलाय बघा तू निसर्गाचा आहे मी कधीचा वारा सांगायला कधीच आहे बघा आवाज आणि कधीचा वारा सुटला अगदी जोरात आणि सत्याला नाही तारावं या अरे बाबा ते हल्लीची फॅशनच आहे हल्लीची फॅशन आहे म्हणून आजकाल बघायला गेलं तर ह्या फॅशनेबल युगात आणि या फॅशनच्या पायात पोरका पुरी बळकणात अरे बाबा 15,000 रुपये दिले ज्याला पलकाला म्हणून घरात असणारं धनुभांडी कोणी काय असेल ते सगळ्या म्हातारीनं सुनबाई गावात पलगावर तिथला मोठा पीठ मोठ्या विचारते म्हातारे झाले का नाही अजून किती दाब आहे बघितलं का पण ह्या दोघींच्या पायात हाल कोणाचं माहित आहे का नवरा नळाचं पाणी भरीत होय हालीच्या भांड्यात. पूर्वी पाण्याची पद्धत कशी होती पहाटे 4 वाजल्यामध्ये कावड खांद्याला काय काय वाजत जायची विहिरीला नदीला असतो विहिरीला असतो कावडीला पाणी आता दारात चावी आली त्याच्या वेळेला पाईप आली पाईप पाण्याच्या भांड्यापर्यंत पोचली पण सकाळी 8 वाजता नवऱ्याला कामावर जायचंय बायको भाकऱ्याला बसलेली पाण्यात भांडे उठवून जाणार हा हळूच नवऱ्याला सांगते जरा साईड झाला एक हात कपाला दुसरा पाईपला प्रत्येक घरात बघा पाणी कोण भरतंय नवराच करतो आजकालच्या युगातली पद्धत आहे अरे बाबा हे कधी युगाचा जमाना आहे कलियुगाचा जमाना आहे म्हणून म्हणले आवडे पूजा करून घरी सुरवाई करी पंचारती बघा चेहरा पाण्याला वाटावं सुरबाईचा भक्ती मार्ग किती मोठा आहे देवपूजा काय पंचारती काय पण एवढं सगळं करून सुद्धा मावलेलो सासू सासऱ्याला दिवसभर उपाशी मारती अहो त्याची एकादश असेल ती परवा दिवशी झाली दिवसाची आज हा दिवस घरात माता माता रोज एकादशीच आहे का रोजच आहे आणि आज हा दिवस घरात माता माताने उपाशी राहिले तरी चालेल पण हल्लीच्या युगात जी सुरबाई माहिराची करती या भरती हो या जमाना लॉकडाऊन पडलेल्यापासून मोदीने फुकट धान्य चालू केले रेशनचं तर मिळतंय होय आणि इकडे जर रोप असल्यानंतर गुंट्याला दोन फुटी होत्या मग एवढं काय सगळं खाऊ शकतंय म्हणून आई आली की पिशवी भरायची माहेरची भर करायची काय असतं ते सगळं माहेर लावू म्हणून सतयुग आणि कलियुग या दोन युगाचा फरक का आपण म्हणले हा जे सतयुगात होतं ते कलियुगात काहीच राहिलं नाही काय का त्यातलं काय नाही कुठेतरी क्वचित बघायला मिळतात आपल्याला होय म्हणून पूर्वीचा काळ कसा होता अहो कुंकुवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या पूर्वी कसं होतं माहिती आहे का हा. बाईच्या कपाळाला भरदार कंपनी कोकण जायचं 1 रुपयापेक्षा मोठ्या आकारात हा कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य मोठा आपल्या पतीला असा पूर्वीचा समज होता
आताच्या युगात चुकून एखाद्या म्हातारीच्याच हाताला अहो आता 5 रुपये दिले की महिना बघायला लागत नाही. 5 रुपये होय म्हणून तरी पण कसं आहे माहित आहे हा अहो कुंकू आल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या पण बाथरूमच्या भेटीवर सुवासिनी झाल्या. कसं आहे माहित आहे का सकाळी उठायचं कपाळाची काढायची भितडाला लावायची दाराच्या चौकटीला तेवढ्याच बाथरूम मध्ये तेवढ्यात आरशाला तेवढ्या आणि जर बायावर धान काढायचं जायचं असेल गडबडीने वेळ झालेला असतोय कपाळावरची काढायची कांदा लावायचे तोंड धुयाचं पुन्हा दंडावरची काढायची कपाळावर लावायचे हातात किती घ्यायचे झाडून पडायचं. या कोणाच्या मगेनं काही चूक नाही किंवा आम्ही कोणावरती टीका करतोय असंही नाही. सध्याच्या युगाचे काय चाललंय हा कारण 5-50 लाख रुपये खर्च करायचे मोठ्या मोठ्या मंगलाला राहिलं आणि त्या बागेची वास्तुशांती घालायची. मग वास्तुशांती करीत असताना उमऱ्याला हलत तो चौकटीला हलत तो भितडाला कुकवाची बोट होय पण बाथरूमच्या कोणाला होती का अजिबात होत नाही. मग सकाळी उठले की टिकली लावायची बाथरूमात त्याने वास्तू झालं राहिलं. अशी तकली युगात वया घुमकवाल्या दादा तुम्हाला झाले तरी काय रात्री यायला 4 वाजले शिकार आता झोप आल्या. रात्री 5-4 वाजले घरी यायला टोके मांडाला आणि आता इथं आलं नाही तर बाळाची गावाला नाही करून जाईल या की उभारायला लागते या की उभारायला लागते होय की घर 12 ते 3 प्रसाद झाला. मग आम्हाला वाटलं काय संपलाय म्हणून मला वाटलं घुमकवाल्या दादा तुम्हा झाले तरी काय पण अजून तरी चहाचा अजून तरी चहाचा गुळाचा हाय. आपल्याला अजून दिल्या नाही म्हणजे वीज जाऊ आणि कळलं काय अजून तरी आम्हाला दिलेला नाही मग त्याची सर्व सांगा काय पण आपल्याला कसं त्याला पैसे मला सांगायला पाहिजे अरे त्याच्यात मी फरक आहे म्हणून आम्हाला लागणार कसा आहे तू सांगतो आदल्याची काढून त्यात घातली काय वेळ दोरा बारीक करून टाकलाय काय दुकान जवळ आहे चांगला चवीचा पिणार आहे. आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय आम्ही सुद्धा लई हाय आणि चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार आमच्या गावात येऊन 2 तास झालेलं हाय चहा आम्हाला द्यायचा आहे का विचारायचं राजा दशरथाजवळ असणारा माती सारखे आला आणि राजाला त्याने मुद्रा करायला बोलावणी केली बसा तुम्ही रत्नाला एवढा ऐकलं रण क्षेत्रात प्रवीण असणारा राजा दशरथ त्या टायमाला जागा होता बाबा बोलायला नाही होय म्हणतात 7 दिवशी उठला ज्या देवाने भरलेलं आहे आपल्याला राजाच्या अंगात वीरश्री निर्माण झाली त्यावेळेला आणि राजा बाबाचा आता उठायला एवढ्या रथामध्ये बसला एका तासायला आपलं असणारं युद्धाचं साहित्य राजाने घेतलं आणि राजा रथात बसणार एवढ्याच त्यावेळेला तर एवढ्याच बाबा आता उद्या दरवाजाच्या एका तातोंडाला राजा ह्याची राणी भेव आवडती या राणी भेव नावतीच या कैकईव तिनं हात या धरणावर
दैत्याने
किरण नावचा भक्त या देवाचा माझ्या देवाच्यावरती या असणाऱ्या वृषप्रभा दैत्यानं राज्याचा यावर पाहिला आपल्या धनुष्याला बांधला वाईला या असणाऱ्या दैत्यानं अचूक असा बाण सोडला की तो सुटलेला बाण त्यावेळेला आलेला बाण देवाने राजाचं त्यावेळेला करायला होतं बाबा दिवस एका बोलायला कौतुक लागले करायला आभार लागलं मानायला विजय झालं तर देव राजामुळे त्या टायमाला एवढ्या सावधीला लागले होता बोलायला एवढ्या सावधीला राजानं पाहिलं तर खरोखर पडणार मात्र त्यावेळेला विजय झाला बेका तासायला बोलायला लागला दिवस
कुणी जाऊ नका. तुम्ही जर गेला तर आम्ही गेलो. तुम्ही गेला की मग आम्ही गेलो.